स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि आज आहे फ्रायडे, आज शेवटचं म्हणजे ऑफिसचे दिवस आहे। 3 दिवस झाले आज कंप्लीट। आज 4-5 वाजेपर्यंत थांबायचं आणि मग संध्याकाळी घरी जायचं। आज पण माझी तब्येत थोडी बरीच नाही आहे, त्याच्यामुळे मी लवकरच जाणार आहे। तर मग आत्ताच मी ऑफिसला आले। आज तर माझा अजिबात काही शूट करण्याचं मन नाही, कारण इतका घसा जाम झाला ना, खूप दुखतोय घसा। त्याच्यामुळे मी डायरेक्ट कंपनीमध्ये आल्यानंतरच ब्लॉग स्टार्ट केले। आणि हा आहे आजचा माझा ड्रेसअप। नॉर्मल असा मी ड्रेसअप केला आज। मला खरंच अक्षरशः इतकं बोर होत आहे ना की बस। जस्ट व्हिडिओ एडिट झाला आणि मला इतकं बोर होते ना, कारण मी एकटीच आहे। अजूनपर्यंत तर कोणी आले नाही। 11-11:30 वाजले आणि मी चहा पण घेतला, सगळं झालं आहे। आज जास्त काही काम पण नाही आहे, मीटिंग्स पण नाही, त्याच्यामुळे इतकं बोर होते ना। चहा घेतला मी आणि बसले आता इथंच। बघू आता श्रुती येईलच थोड्या वेळात, 11-11:30पर्यंत। तिला कॉल केला होता, आली आहे ती, थोड्या वेळात येईल। तर चला मग आता इथं बघा सगळं आज रिकामं आहे, कारण आज आहे फ्रायडे। जास्त तर सगळे सोमवार, मंगळवार, बुधवारच येतात। पहिले 3 दिवस येऊन जातात, त्यानंतर 2 दिवस वर्क फ्रॉम होमच करतात। पण काही कारणामुळे मी मंडे ट्यूसडे आले नव्हते, त्याच्यामुळे आज म्हणजे नंतरचे 3 दिवस मला करावे लागले, बुधवार, गुरुवार, शुक्रवार। तर काय नाही, आता परत पुढच्या वीकमध्ये मला संक्रांतीला घरी जायचं आहे। मी फक्त सोमवारीच येणार, बुधवार गुरुवार सुट्टी टाकणार आणि मंगळवार बुधवार सुट्टी टाकणार। गुरुवारी तर वोटिंग आहे, त्याच्यामुळं सगळ्या IT कंपनीजला कालच मेल आला आहे, सगळ्यांना सुट्टी आहे गुरुवारी। तर मग मी गुरुवार किंवा शुक्रवार रिटर्न येणार आहे। तर बघू आता काय होते, कारण मला संक्रांतीला घरी जायचं आहे। खूप इच्छा आहे माझी संक्रांतीला घरी जाण्याची। तर मी मंगळवारी सकाळी जाणार आहे घरी। बुधवारी आहे संक्रांत, त्याच्यानंतर मन झालं तर येईल गुरुवारी, नाही तर मग डायरेक्ट शुक्रवारी येईल किंवा सॅटर्डे संडे सुट्टीच आहे। मग डायरेक्ट मी संडेला पण येऊ शकते, असं काही नाही। कारण घरी गेल्यानंतर मला अजिबातच निघूच वाटत नाही, बिलकुलच। तर चलो गाईस, मग आता बसते एकटीच। व्हिडिओ पण एडिट झाला, सगळं झालं आहे। मला असं बोर होतं आहे ना, आता कधी 4 वाजतील असं झालं आहे मला एकदाच। बघू आता श्रुती आल्यानंतर थोडा टाईमपास होईल। विचार
फायनली 3 दिवस ऑफिस झालं आणि मी घरी निघाले. 4:30 वाजले. आता घरी जाते, पहिले झोपते कारण मला इतकी भयंकर झोप येते ना. आता घरी जाऊन मस्त झोपणार आहे आता मी. आमच्या नाही होत. आज करायची आहे लापशी आणि त्यासाठी लापशीचा जो रवा आहे तो भाजून घेतला. त्यानंतर इकडं गुळाचं पाणी करायला ठेवलंय. जसं गरजेचं असेल तेवढा गुळ घ्यायचा, त्यात पाणी ॲड करायचं आणि मी वेलची पण टाकली. मस्त त्याने आणखी छान स्मेल येतो. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर, नाहीतर ऑप्शनल आहे ती. त्यानंतर मस्त असा लाल होईपर्यंत छान रवा भाजून घ्यायचा आणि थोडंसं पाण्याला उकळी जेव्हा येईल त्यात मग तो रवा टाकून द्यायचा मस्त. मग थोड्या वेळातच आपली लापशी बनवून रेडी. आता रेडी झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. त्यानंतर रवा ॲड केलाय. थोड्या वेळातच लापशी बनवून रेडी होईल. लापशी तर बनवून झालेली होती, पण लापशीवरती काही भागणार नव्हतं. मग काहीतरी पटकन बनवायचं म्हणून मग मी इथं हे बनवायचं घेतलं. पटकन 3-4 बटाटे उकडवले. त्यानंतर मैदा घेतला आणि ते बटाटे त्यात पूर्ण स्मॅश करून टाकले. त्यात थोडासा रवा टाकला आणि जे मिरची पावडर वगैरे, कांदा, लसूण जे असं थोडंसं ठेचून टाकायचं आणि त्यानंतर सगळं मिक्सचर बनवून घ्यायचं आणि त्याचे हातावरतीच थोडे थोडे असे एकदम मस्त गोल आकाराचे पराठे म्हणू शकता किंवा वडे म्हणू शकता ते बनवले. आणि त्यानंतर ते मस्त कमी गॅसवरती जास्त तेल तापू नाही द्यायचं आणि ते मस्त तळून घ्यायचे. इतके भारी लागतात ना टेस्टला आणि खरंच खूप छान झाले होते. मस्त असा दिवस गेला. थँक्स फॉर वॉचिंग.